नमस्कार. नमस्कार. मी नेहा तुमचं स्वागत करते. तर येत्या 2 तारखेला गुढीपाडवा आहे, तर सर्वांना माहीतच असणार. तर गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर गुढीपाडवा स्पेशल पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवाला खूप खूप शुभेच्छा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅलो, मस्त तुम्ही आणि मस्त पण खा. तर तुम्ही म्हणणार की नटून तुटून कुठं चालली आहे, गुढीपाडवा तर शनिवारचा आहे. तर मी कुठंच चालली नाहीये. हे तर आज मी स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुढीपाडवा स्पेशल थाळी घेऊन आली आहे. आणि गुढीपाडवा स्पेशल सर्वीकडे बनवली जाते ती म्हणजे श्रीखंडपुरी. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे श्रीखंडपुरीची रेसिपी. तर आज आपण श्रीखंडपुरीची थाळी बनवणार आहे, संपूर्ण थाळी. तर सर्वात आधी आपण बनवणार आहोत आपल्या थाळीचं मेन जो मेनू आहे तो म्हणजे श्रीखंड. तर घरी आपण श्रीखंड बनवणार आहोत. तर ते कसं बनवायचं त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. तर चला मग चालू करूया आपली श्रीखंडपुरीची थाळी. तर सर्वात आधी आपण बनवून घेऊया श्रीखंड. सर्वात आधी श्रीखंडासाठी इथं आपण दही बांधून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे दही मी श्रीखंड बनवण्याच्या 3 ते 4 घंटे आधी बांधून ठेवत आहे. कारण की आपल्याला कमीत कमी 2 घंटे तरी याला असं बांधून ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातलं थोडं तरी पाणी नितरायला पाहिजे. आणि जर तुमचं घरचं दही असेल तर बाचं दही नाही घ्यायचं, कारण त्याने श्रीखंड आंबट बनू शकते. तर ताजं दही घ्यायचं छान. आणि इथं मी फुल फॅटवाला दही घेत आहे. आणि त्याच्यानंतर अशी मी त्याला फिट गाठ बांधून इथं माझ्या कबडला मी त्याला बांधून ठेवत आहे. फिट गाठ बांधायचे जेणेकरून ते निसटायला नको. आणि असं मी त्याला बांधून त्याच्याखाली एक पातेलं ठेवत आहे. आणि हे दही मी आता 4 घंटे बांधून ठेवत आहे. त्यातून छान पाणी सर्व त्याचं पाणी नितरेल खाली आणि ते मग आंबट होणार नाही. तर तुम्ही बघू शकता मी कसे बांधले. तर हे बघा, सकाळी आपण जे श्रीखंडासाठी दही लावलं होतं ते छान घट्ट झालेलं आहे. आता हे दही मी या दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. तर तुम्ही पाहू शकता आपलं दही किती छान घट्ट झालेलं आहे. सर्वात आधी मी यामध्ये मी इलायची घेतलेली आहे, बारीक करून ते घालत आहे. इलायचीचा फ्लेवर खूप छान येतो याला. आणि त्याच्यानंतर मी साखर घेतली आहे. तर तुमच्या आवडीनुसार गोड जसं तुम्ही खात असणार त्यानुसार साखर घ्या. तर मी ही साखर घेत आहे. आणि याला छान मी आता मिक्स करून घेते थोडं. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे हा फूड कलर आहे, ऑरेंज फूड कलर आहे. तर हा मी थोडासा घेत आहे, एकदम किंचितसा हा घेत आहे कलरसाठी. तर तुम्ही यामध्ये फूड कलर किंवा केसर पण टाकू शकता. मग मी इथं आज घेत आहे फूड कलर. बघा, हे मी चाळणी घेतली आहे आणि हा दुसरा बाउल घेतला आहे. तर मी हे सर्व श्रीखंड आता आपल्या चाळणीमध्ये घालत आहे. माझ्याकडे जी साखर होती ती तुम्ही पाहू शकता, ती साखर एकदम बारीक आहे. त्याच्यामुळे मी हीच घेतली, दळून नाही घेतली. तर तुमच्याकडे जर अशी बारीक साखर नसेल, जाड असेल, तर तुम्ही आपली शुगर पावडर किंवा आपली ही साखर मिक्सरवर काढून घेऊ शकता. तर आता हे आपलं जे श्रीखंड आहे ते मी चाळणीमधून छान असं गाळून घेते. त्याने काय होणार, आपलं श्रीखंड छान सॉफ्ट होईल. जे इलायची आपण बारीक कुटून घेतली होती ती थोडी चाळणीमध्ये अटकत आहे, तर ते मी यामध्ये टाकून घेते. आपलं श्रीखंड किती सॉफ्ट तयार झालं आहे, एकदम मार्केटसारखं. आता मी यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहे. आधी मी 1 चम्मच घेते आणि मिक्स करते. थोडं परत घेत आहे मी 1 चम्मच. आणि हे थंड दूध घेतलं आहे मी, नॉर्मल जे आपलं थंड दूध असते फ्रीजमधलं ते दूध घेतलं आहे मी.
आणि हे बघा छान आपलं ते आपण चाळणीमधून काढून घेतलं त्याच्यामुळे छान सॉफ्ट झालं आहे ते. तर इथं माझ्याकडे थोडे काजू आपले बदाम आणि पिस्त्याचे काप आहे ते मी टाकून घेते आता. आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं. आपण आपला श्रीखंड चाळणीमधून गाळून घेतला आहे त्याच्यामुळे आपला श्रीखंड आपल्याला जास्त फेटायचं काम नाही पडत. तर हे बघा आपलं किती छान श्रीखंड तयार आहे. तर आता ही श्रीखंड आपलं तयार झालं आहे. तर मी हे आता याला फ्रीजमध्ये ठेवते. तर भाजी बनवण्यासाठी मी इथं तेल घेतलं आहे साधारणतः आपले छोटे 2 ते 3 चम्मच तेल घेतलं आहे. आणि मी हा कांदा असा ब्लेंडरने ब्लेंड करून घेतला आहे. जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये कांदा बारीक करून पण घेऊ शकता किंवा एकदम बारीक कापून पण घेऊ शकता. तर हा कांदा आधी मी परतून घेते आपल्या तेलामध्ये. आणि आपल्याला कांदा मध्यम आचेवरती परतवायचा, कारण की जर आपण कांदा जर हाय फ्लेमवरती परतवला तर तो जळू शकतो आणि आपली भाजीची चव बिघडू शकते. तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. इथं मी छोटे छोटे 2 कांदे घेतले आहे आणि ते छान मी ब्लेंड करून घेतले. आणि आता मी छान यांना मीडियम फ्लेमवरती परतून घेते त्यांचा कलर चेंज होईपर्यंत. त्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरचा कलर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. इथं आपला कांदा छान परतून झाला आहे. आपल्या कांद्याचा कलर पण चेंज झाला आहे. आता मी इथं टाकत आहे आपलं अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती टाकत आहे. हे मी छान असं खिसून घेतलेलं आहे आपलं अद्रक आणि लसूण. त्याची मी 1-2 छोटे चम्मच वापरत आहे. तर याला पण आता आपण थोड्या वेळ परतून घ्यायचं. आणि यामध्ये मी छोटे 2 तेजपत्त्याचे आपले यूज केले आहे. आणि त्याच्यानंतर इथं मी जे आपलं साबुत धने आणि जिरं खलबत्त्यामध्ये असं क्रश करून घेतलेलं आहे. तर याने आपल्या भाजीला छान चव येते. हे बघू शकता तुम्ही. असं मी बारीक नाही केलेलं. तर हे नसेल तुम्हाला टाकायचं तर तुम्ही साधा आपला धने जिरे पूड पण टाकू शकता. पण याने भाजीला एक वेगळीच टेस्ट येते. तर हे नक्की तुम्ही वापरून बघा. तर मी भाजलेलं नाही आहे, साधंच आपलं धने आणि जिरं खलबत्त्यामध्ये थोडं असं क्रश करून घेतलं आहे. तर मी हे घेत आहे 2 छोटे चम्मच. आणि याला पण छान असं परतून घेते. आता याला परत आपल्याला असं 5 मिनिट छान मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. जे आपण धने आणि जिरे क्रश करून टाकलं होतं त्याचा एक छान सुगंध येत आहे आता. तर तुम्ही नक्की हे वापरून बघा. भाजीला खूप छान चव येईल तुमच्या. तर हे बघा कांद्याने आणि मसाल्याने आपले जे आपण टाकलेले होते ते सर्व झाले आहे. आणि आपल्या कांद्याचं पण तेल सुटलं आहे. तर समजून जायचं तो तेल सुटल्यानंतर की आपला कांदा पण छान झालेला आहे आणि आपलं सर्व जे जिन्नस आहे ते एकत्र झालेले आहे. तर याच्यानंतर मी काय करणार आहे, लाल तिखट आहे ते घालत आहे. मी 2 चम्मच इथं लाल तिखट टाकत आहे. 2 ते 2.5 चम्मच. माझं मीडियम तिखट आहे, म्हणजे जास्त स्पायसी पण नाही आहे म्हणून मी त्याला 2.5 चम्मच टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्याच्यानंतर हळद. हे छान मिक्स करून घ्यायचं. नंतर टाकत आहे गरम मसाला. इथं मी थोडंसं छोटा चम्मच इथं आपलं जे लाल काश्मीरी मिरची असते त्याचं यूज करत आहे तिखट. तर ते मी टाकून घेतले. आणि मी इथं 2 आलू घेतले आहे, ते उकडून घेतले आहे आणि त्याची साल काढून घेतली आहे. ते मी असं हाताने चुरून टाकणार आहे. हे बघा असं हे छान असं चुरून टाकायचं. आणि गॅस लो फ्लेमवरती केला आहे जेणेकरून जो आपला मसाला आहे तो जळायला नको. तर हे बघा असं मी छान याला हाताने तोडून टाकत आहे.
आणि याला छान मसाल्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं. थोडा वेळ असं छान आपले जे आलू आपण टाकले आहे ते मसाल्यामध्ये परतून घ्यायचे, जेणेकरून जो आपला मसाला आहे तो सर्व आलूला चिटकून आला पाहिजे. हे बघा, सर्व आपलं मस्त मसाला आहे तो आलूला लागला आहे. आता यामध्ये मी टाकत आहे गरम पाणी. तर जसं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असणार, म्हणजे जास्त ग्रेव्ही पाहिजे असणार तर जास्त पाणी टाकायचं. आपल्या आवडीनुसार कमी जास्त पाणी तुम्ही करू शकता. तर ही भाजी आपल्याला आता थोडीशी अशी वाटेल की ही पातळ आहे, पाणी पाणी वाटेल, पण जशी जशी ही भाजी शिजते तशी ती घट्ट होत जाते. तर आता मी इथं टाकत आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आणि भाजीला छान 5 मिनिटं उकळू द्यायचं मीडियम आचेवरती, आणि नंतर आपली भाजी तयार आहे. तर हे बघा, इथं आपली भाजी तयार आहे. छान बघू शकता किती तरी पण आलेली आहे भाजीला, आणि सुगंध पण खूप छान येत आहे भाजीचा. तर इथं आपली आता भाजी तर झाली तयार. आता आपण करणार आहोत भजे. तर भजे बनवण्यासाठी मी इथं बेसन घेतलं आहे 1.5 वाटी, आणि हा ओवा आहे. तर हा ओवा मी छान असं हातावरती चुरून घेणार आहे, त्याने छान चव उतरणार. आणि त्याच्यानंतर मी इथं घेतलंय एक मीडियम साईजचा उभा चिरून कांदा घेतलाय असा, आणि इथं 3 मिरच्या घेतल्या आहे, कारण अदिती पण खाणार आहे भजे, तर मग मी थोड्या कमीच घेतलंय. तर हा कांदा असा मी छान उभा कापून घेतलाय आणि याला असं चुरून टाकते मी आता. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आणि आपल्या मिरच्या आणि हळद आणि चवीपुरते मीठ टाकत आहे, आणि याला छान असं मिक्स करून घेते मी, आणि पाणी टाकून भिजून घेते. तर असे मी सिंपल आपले भजे करणार आहे. मी यामध्ये काहीच तेलाचं मोहन वगैरे काहीच टाकलं नाही आहे. मी साधे आपले जे कांदा भजी आहे ते बनवणार आहे. तर हे आपलं भिजून झालं आहे. तर आता मी बनवणार आहे पुरी. तर पुरीचा इथं आटा मी मळून घेतला आहे. तर आता आपण पुरी आणि आपले भजे तळून घेणार आहे. तर मी पुऱ्या बनवून ठेवल्या आहे, आणि तेल आपल्या इथं मी तापत ठेवलं आहे. तर तेल तापलं आहे आपल्या इथं. तर मी आधी पुऱ्या तळण्याच्या आधी मी आपले भजे आहे ते थोडेसे काढून घेणार, आणि नंतर मग मी पुऱ्या काढून घेणार. तर आपली भजी झाले आहे. आता मी यांना काढून घेते. हे बघा किती छान आपली भजी झाली आहे. हे बघा मस्त. आता मी यामध्ये पुरी टाकून घेते.
सर्व पुऱ्या मी आता तळून घेते. आपल्या मस्त छान लाल होईपर्यंत पुऱ्या मस्त तळून घ्यायच्या. माझा आता संपूर्ण स्वयंपाक झाला आहे. तर इथे मी भाजी घेतली आहे, त्याच्यानंतर श्रीखंड छान टम्म फुगलेल्या आपल्या इथं पुऱ्या घेतलेल्या आहे,
त्याच्यानंतर मी 3 टाईपचे भजे केलेले होते. तर आपले साधा कांदा भजी, नंतर आलूची भजी आणि नंतर मिरच्याची भजी अशी भजी. त्याच्यानंतर तळलेला पापड घेतला आहे आणि आपल्या रोजच्या जेवणात असलेलं वरण भात आणि त्याच्यावरती छानसं असं साजूक तूप. तर अशी आपली महाराष्ट्रीयन मराठमोळी सणासुदीची थाळी तयार आहे. जर आजची तुम्हाला आपली ही थाळी आवडली असणार तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असणार तर तुमच्या मैत्रिणीबरोबर, नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. बाय.